काय झालं? का अजून काय जागा वाटपाचं काय ठरलं नाही का? हा, चालू आहेत चर्चा. काय आहे म्हणजे नारायणगावचं गणित काय? मला माहिती नाही अजून तरी, पण काही ठिकाणी चिन्ह फायनल आहे, काही ठिकाणी उमेदवार फायनल आहे, तर मग त्यानुसार चालू आहे. नाही नाही, पण अगोदर अशी चर्चा ऐकायला मिळाली की मशालला घेऊन युती करायचं आणि युती तर झालेलीच आहे मशाल सोबत. जर मशाल जर आली तर जे मेत्रे म्हणून उमेदवार आहे त्यांना जिल्हा परिषद देण्यात येईल असं ठरलं होतं का? मला कल्पना काहीच नाहीये. आता आधी 2-3 दिवसापूर्वी 2 राष्ट्रवादी एकत्र येणार अशी माहिती होती. आता मशाल पण एकत्र येते असं कळतंय, पण आता अजून काय अधिकृत आता युतीची घोषणा तर त्यांनी केलेली आहे, म्हणजे 3 पक्ष एकत्र लढत आहेत. जर ही नारायणगावची जागा मशालीसाठी सुटली तर तुमची भूमिका काय राहील? मलाच माहिती नाही अजून की अधिकृत उमेदवारी कोणाला देणार आहे आणि कोणत्या पक्षाच्या माध्यमातून, कारण अजून तसं काही कोणाकडूनच कुठल्याच पक्षाचं आणि कुठल्याच उमेदवाराचं डिक्लेरेशन अधिकृत तालुक्यामध्ये किंवा आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पण आपण बघतोय लोकांनी सिम्बॉल्स लावलेले आहेत, परंतु हे युती आघाडीची जी गणित आहेत ती डे बाय डे बदलत आहेत. त्याच्यानुसार म्हणजे जरी लावलेलं असेल चिन्ह तरी ते अधिकृत अजून मला वाटत नाही कोणाचे आहेत. तुमची अतुल बेनके, अमोल कोल्हे, तुम्ही, तुमचे पती होते आणि मेहत्रे पण होते, रमेश मेहत्रे, त्यांची इथं रात्री मिटिंग झाली. त्याच्यामध्ये ठरलं का तुम्हाला राष्ट्रवादीची उमेदवारी द्यायची आणि खाली पंचायत समितीला मेहत्रे लढवणार. जर मशालीला गेलं तर ते उलट होणार, मेहत्रे हे जिल्हा परिषद लढवणार, ही जागा मशाला सोडणार. अशा चर्चा चालू होत्या, परंतु आता काय झालेलं आहे मी तेच सांगते की पुन्हा पुन्हा 3 पक्ष एकत्र आल्यामुळे जागा वाटपाची अजून गणितं ती सुटलेली नाहीत, आणि जागा वाटपाची गणितं सुटली नाही तर उमेदवारांचं तर नंतरचा विषय. पहिली ही जागा कोणाला आणि मग उमेदवार डिक्लेरेशन. मग तुमची काही निर्णय होऊ दे, तुमच्या म्हणजे पॉझिटिव्ह होऊ दे किंवा निगेटिव्ह होऊ दे, तुम्ही निवडणूक लढवणार जिल्हा परिषद? हो, मी निवडणूक लढवणार. कोणताही निर्णय झाला तरी? मी तेच सांगते की आता काय पक्षाचं आहे हे मला माहिती नाही. पक्षांनी कोणता पॉझिटिव्ह देऊ किंवा निगेटिव्ह देऊ तरी पण तुम्ही निवडणूक लढवणार? हो, लढवणार. धन्यवाद.